जय गुरु. जय गुरु. अजून कोण आलेच नाही. हम्म. सगळे आनंद साजरा करतात. हा, सगळ्या आनंदात डुबून गेले का? आनंदात डुबून गेले. ज्योत्स्नाला काही फोनच लागला नाही. नाही का? अच्छा. हो ना, नंतर मी जे तिला आपण जे बोललो होतो तिला त्याच्याकरता. हो हो. नाही, आणि आता तिला 99 मार्क दिसतात ना. तिचा पेपर खूप छान होता ज्योत्स्ना त्यांचा. हो. हो. अगदी. ज्योत्स्ना ना. हा. ज्योत्स्नाच. अरगडे. हो हो. गडबड हो हो, हा. अवघड आहे. हा. नाही, काही काही जणांचे पेपर्स अगदी एकदम छान होते. हा. अं, हो. काय होतं माहितीये का, काही काही जणांनी, मला वाटतं तुम्ही सुद्धा ऑप्शन्स घेतले नाहीत तुम्ही. हा. म्हणजे हा. सहा नाही. सहा पैकी पाच सोडवा, तर तुम्ही पाचच सोडवले. समजलं? असं हा. वाटतं मला. अशा काही काही जणांनी, हो म्हणजे हो. तुमचे, आता हा. ज्योत्स्नाचं वगैरे काय झालं, हा. तिच्या पण दोन तीन ज्या चुका झाल्या, पण तिने हा. ऑप्शन्स म्हणजे सहा सोडवले होते ना, मग ती हा. ऍडजस्ट हा. झाली. हा. समजलं? हा. म्हणजे तेवढाच ठीक आहे. फरक आहे. हा. तुम्ही थोडा आळस केला ऑप्शन्स लिहिण्यामध्ये. नाही, तुम्ही ठीक किंवा आहे. बाकी. मार्क हा हा, नाही काही. नाही नाही. हा. नाही नाही, म्हणजे हो. तर म्हणजे माझ्या दृष्टीने 95च्या वरचे जे आहेत ना, सगळे तसे एकाच कॅटेगरीतले आहेत. फक्त जे मी म्हटलं ना, नाही, दोघा तिघांनी काय सगळेच. केलं. नाही नाही, म्हणजे अगदी परफेक्शन या दृष्टीने म्हणतो मी. पण हो हो. म्हणजे फरक कुठे पडला, की ज्या चुका काही काही ज्या, आणि दोन तीन मी मला वाटतं सांगितलं होतं का, काहीतरी इदमच. काहीतरी तुम्ही एकच. हा. एकच तुम्ही त्या दिवशी बोललात, पण मग ते राहिलं पुढे. हा, तर तुम्ही इदमच एशा केलं काहीतरी, असं काहीतरी, हा. हा. असं काहीतरी झालं होतं. हा. असं काही दोन तीन झालं होतं, असं म्हणजे त्या कॉमन चुका दिसल्या मला ऍक्च्युली त्याच्यामध्ये, म्हणून. हा. 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 ठीक आहे, पण त्यात काही म्हणजे ज्या चुका पण ज्या नाही तुम्ही नाही. त्या ज्या झाल्या ना, त्या असं काही फार म्हणजे हा. मला सिरियसली वाटत नाही की अगदी की त्यांनी फार मोठा फरक पडला. पण शेवटी कसं असतं, हा. परीक्षकाला हा. थोडं ते काळजीपूर्वक तपासावंच लागतं. आणि नाहीतर मग सगळ्यांनाच सारखं हा. दिलं, तर मग त्याला काय अर्थच राहणार नाही तपासायला. असं म्हणून नाही बाकी नाही. काही हा. नाही. हम्म, हम्म, तेच. नाही, पण तपासणं पण किती किचकट असतं हे आम्हाला आता त्या बोर्डवरनं कळलं. बालगोटच्या ह्याच्यात. अच्छा. बो- दिवस जातो त्यामध्ये. हा? थँक्यू सर. हो थँक्यू हो व्हेरी मच सर. हो. तुमचे सगळ्यांचं अभिनंदन. हा. आमचे काय, लक्ष्मीताई पण छान. आम्ही लोकांनी हा. नाही, म्हणजे हम्म. सगळ्यांनी अभ्यास केला होता म्हणूनच मिळाले असणार. असं उगीच विदाऊट अभ्यास, निदान मला असं वाटतं बालगोत प्रारंभ एक वेळ ठीक आहे, फारशी अभ्यासाची गरज नाही. पण प्रवेश पासून अभ्यास तर करावा लागतो, म्हणजे अशीच आपोआप काही मिळत नाही मार्ग. असं. आणि काही काही पण जे. सर, मला असं सांगावंसं वाटतं की आम्ही अभ्यास केला तरी तुम्ही आम्हाला खूप मनापासून शिकवता, आणि परीक्षेला बसण्याकरता तुम्ही इतकं काय आम्हाला हे करता प्रोत्साहन देता, तर मला ते खूपच कौतुक वाटतं त्याचं. हो सर, बरोबर. खरंच नाही नाही, गोष्ट काय आहे. नाही. माझं माझं कर्तव्य मी करतो, तुमचं तुम्ही करा, असं. नाही का? असं. बरोबर. बाकी काही नाही. हा. तेच. आपण जे गीतेत म्हणतोय ना, स्वधर्म, म्हणजे प्रत्येकाच्या धर्माचं प्रत्येकाने पालन केलं पाहिजे, बस. नाही का? ते खूप आहे. हो. नाही, पण नाहीतर. आम्हाला जी पण तरी संधी मिळाली आहे चांगली, हा नाही तर आम्हाला सर काही सर येत मला ते नव्हतं. करून घ्यायला. सर मला आता असं सांगायचं की तुमचा धर्म पाळताना त्याच्याबरोबर भक्तीची पण खूप जोड आहे तुमची. हा. खरंय, हो ना. हो. ओके. नाही, पण तेच आपण त्या गीतेत आता पुढे येईल तसं. पण तेच आपण मग हो. म्हणजे आपण काही फार मोठे नाही तसे. पण म्हणजे कर्मयोग तोच आहे ना, की नुसतं कर्म म्हणजे कर्मयोग नाही, नाही का? त्याला भक्तीची जोड असल्याशिवाय कर्मयोग होत नाही ना. हो. तसं. मग मग नाही. आपल्यात आणि मजुरात फरक काय, म्हणजे मजूर म्हणजे कमी अर्थाने मी लेखत नाही, म्हणजे पण म्हणजे सामान्य जो मजूर असतो, आपण पैसे देतो खड्डे खड, त्याच्यात आणि आपल्यात मग फरक काय, नाही का? म्हणजे आपलं हो, एवढं बरोबर शिक्षण सर. वगैरे करून. हा, त्या बरोबर, म्हणजे दृष्टीने. ज्ञान वाढवण्याची जी जिज्ञासा आहे ती चांगली वाढवली पाहिजे आपण नाही असं. नाही, आणि ते एक, आणि दुसरं, कुठलंही काम करताना कसं काम करावं हे ज्याला माहिती आहे तो, म्हणजे हा फरक आहे ना, नुसतं काम करणं आणि
मन लावून करणं किंवा मन लावून करणं म्हणजे भक्तीपूर्वक करणं, नाही का? असं, त्या दृष्टीने. बरोबर. एनिवेज हम्म. तेच. ठीक आहे, पण छान असा सगळ्यांनी अभ्यास सुरू ठेवा. छान झालं. हा हो. हो. आणि कोविडचं पण म्हणजे तुमच्या त्या बॅचने तुम्ही चांगलंच केलं. कोविड बॅच म्हणजे कोविडचं तसं कठीण आहे, म्हणजे कठीण म्हणजे आता तुम्हाला प्रवेश आणि परिचयाला आपण येतोय, तर अंदाज आला असेल तुम्हाला की हळूहळू स्तर वाढतोय कठीणतेचा, नाही हो का? हो हा. हो हो तर आत्ताच हा परिचयलाच जाणार. कॉम्प्लिकेटेड हा सेंटेन्स. हा कॉम्प्लिकेटेड सेंटेन्सेस वगैरे आहे, सर्वांचे हो मिनिंग कळायला पाहिजे, सर्व आहे ना त्याच्यात. हो. तर ते म्हणजे कोविड पर्यंत जायला एकतर व्हेरी ती शिकायची. कॉम्प्लिकेटेड सेंटेन्सेस आहेत बघा. हा. नाही नाही, आहे इंटरेस्टिंग पण आहे, पण त्याला चिकाटी पण लागते, हम्म म्हणजे या वयात ती चिकाटी ठेवणं, नाही का, ते पण एक कौतुकास्पद आहे. आणि तेवढी मेहनतही करणं, कारण हम्म. नुसतीच चिकाटी नाही, म्हणजे एफर्ट्स पण लागतात, कारण सगळं ते म्हणजे त्या तुम्ही विचारू परिचय कोविडच्या लोकांना सांगतील किती कन्फ्युजिंग आहे म्हणजे असं. तर त्यावेळी त्यांनी आणि छान मिळवलेत मार्क. आणि हम्म. जे जे बसले ते बहुतेक सगळे छान मार्काने, नुसतेच आपले कसे तरी पास झाले असं पण नाही. आणि आता हा माझी मी गोष्ट सांगतो. अर्थात मी खूप लहान होतो तेव्हा, आणि तेव्हा अभ्यासाची साधनं अगदी मर्यादित असायची. म्हणजे मला वाटतं 6वी नाही 7वीतच परिचय आणि कोविड मी दोन्ही दिल्या. तर तेव्हा हा तर तेव्हा काय झालं, म्हणजे ऍक्च्युली शाळेत संस्कृत शिकाय 8वी पासून सुरू झालं, पण त्याच्या आधी माझं कोविड झालेलं होतं असं. तर तेव्हा मला ऍक्च्युली बापरे. हो 8वी 9वी 10वी मला संस्कृतचा अभ्यासच करावा लागणार नाही, त्यामुळे तो एक फायदा झाला मला. पण म्हणजे सांगायची गोष्ट अशी की तेव्हा एकतर ही पुस्तकं म्हणजे फक्त एवढीच पुस्तकं शिकवणारे, म्हणजे परिचयाचा थोडासा मला मिळाला, पण कोविडला काहीच मार्गदर्शनच नव्हतं मला. म्हणजे मग अरे एका सरांना हम्म विनंती केली, मग ते म्हणे ठीक आहे काही दिवस येत जा. मग ते आजारी पडले, मग दुसऱ्या एक बाई होत्या काळकरबाई म्हणून, त्या म्हणजे पण तेव्हा ते सगळं बुलढाणा गावामध्ये तसं घरगुती म्हणजे ओळखत होते. माझे वडील शिक्षकच होते, मग त्यांच्या सगळ्या ओळखीचे होते हम्म. तसे. पण मग त्यांनी असं मग काळकरबाईंना विनंती केली, मग त्यामुळे ठीक आहे तू काही दिवस ये. मग मी त्यांच्याकडे जायचो. मग अर्थात त्या सगळ्या शाळेत शिक्षक शिक्षिका असायच्या त्या. मग ते आपल्या चल तू घरी बैस, मग त्यातलं काहीतरी काम करत असताना किंवा असं काहीतरी, हा मग हे वाच तू, मग हा पाठ वाच, मग असं हा मग याचं हे असं हम्म. म्हणजे बोलत बोलत हम्म. बोलत असं शिकवत शिकवत मी फक्त असं लिहून घ्यायचो. बाकी असं काही नाही म्हणजे, किंवा रेफरन्स किंवा हे त्याच्या व्याकरणाचं म्हणजे कुठली विभक्ती वगैरे एवढं काही प्रश्न काय विचारायचे हे पण मला ज्ञान नव्हतं. मी आपलं तसं, मग मला कोविड परिचय मला चांगला वर्ग मिळाला होता. म्हणजे प्रथम श्रेणी मिळाली होती. कोविड मला मग काहीतरी तृतीय श्रेणीच मिळाली मला, म्हणजे त्या अभ्यास असला अभ्यास केल्यावर काय होणार म्हणजे. ठीक आहे म्हणजे, पण त्यामध्ये म्हणजे आता आपण तसं जे खरे शिकायला उत्सुक आहेत ना, त्या दृष्टीने मला असं वाटतं की ते खूप लकी आहेत. म्हणजे आता अभ्यासाची हम्म. साधनं खूप आहेत, नाही का? हम्म. इंटरनेट म्हणा किंवा व्याकरणाची पुस्तकं म्हणा वगैरे, आम्हाला हे हो हो माझ्यापेक्षा दुसरं काहीच नव्हतं चांगलं. माझ्याकडे, फक्त ही पुस्तकं तेवढंच. हो बालविद्यावरीचे. म्हणजे आपण आता खरं. चार गोष्टी बघू शकतो, कुठेतरी इंटरनेटवर टाकू शकतो. कुठेतरी मी सुद्धा आता ते तास जो धडा वेडी संहार म्हणून आहे तो मी शिकवणार नाही, तो घेऊया म्हटलं. तर ते आता मूळ वेडी संहार सुद्धा पुस्तक किंवा त्यामध्ये कुठलं होतं, तर ती मूलभूत पुस्तकं सुद्धा मी आणलेली आहेत, म्हणजे तेवढं आहे. पण तेव्हा एवढं काहीच नव्हतं म्हणजे साहित्य असं. हम्म. त्यामुळे आता बरोबर. नाही तेव्हा वास्तविक आणि हम्म, तेव्हा आणि पुस्तकं म्हणजे कुठल्या लायब्ररीत मग कुठेतरी तंगडतोड करून जाऊन बघून शोधून नाही पण फार अशी क्वचित पुस्तकं म्हणजे मिळायला हो. लागली. हो तेच. हो आणि ते आता कसं एकतर इंटरनेट आल्यामुळे जे फायदे आहेत इंटरनेटचे काही काही, ते ते मोबाईलचे नक्कीच आहे. हम्म. इंटरनेटचे ते आहेतच, म्हणजे असं आणि नाकारता ट्युशन येत पण नाही. इतकं कॉमन नव्हतं ना सर. ट्युशन हा ट्युशन पण इतके कॉमन नव्हते ना, ट्युशन मध्ये कोण नव्हते. जास्त नव्हते नाही पदार्थ. नाही, ते हम्म. ट्युशनची तर गोष्टच वेगळी. आमच्या वेळेस म्हणजे हा मी 12वी पर्यंत ट्युशनला जाणं हे फार कमीपणाचं हा लक्षण आमच्या इथे मानलं होतं. म्हणजे हा म्हणजे अत्यंत ढ मुलं फक्त अत्यंत शिकवणीला जातात असं होतं. अत्यंत ढ आणि मुलं जायचे. त्यामुळे मी 12वी पर्यंत एकही ट्युशन लावलेली नाही. म्हणजे तो तर मी नाही विचार लावायचं स्वप्नात नव्हतं. नाही करत.
हा, हा. बरोबर. आणि आम्ही पण होतो. आमच्या करेक्ट. आणि आमच्या गावात तर म्हणजे माझे वडील शिक्षक असल्यामुळे वातावरण असं होतं की मला आठवतं हं. 12वीत एकदा मी कोणातरी मित्राबरोबर हॉ- हॉटेलमध्ये गेलो आणि कचोरी खाल्ली पहिल्यांदा त्यांना. तर ती गोष्ट लगेच शटकरणी झाली की देवल सरांच्या मुलाला हॉटेलमध्ये बघितलं. लगेच वडिलांनी मला संध्याकाळी विचारलं की अरे तू हॉटेलमध्ये गेला होता. हां. म्हणजे ती हो, एक फार मोठी गोष्ट हॉटेलमध्ये होती. जाणं वगैरे अगदी. हा. प्रचलित नव्हतं त्यावेळेला. हम्म. आता किती हा. कॉमन झाले, आता कोणाला काही वाटतंय का? आणि ते आता हॉटेलमध्ये एकदमच जास्त कॉमन ना. असतं. काय केलं तर अन्यू रोज हा हॉटेलचं बरोबर. रोज काय हॉटेलचं केलं तर काहीतरी येत लोक असतं. विचारणार. हो. मग मी आता हॉटेलमध्ये हा. मधल्या काय हॉटेलमध्ये जायचंय, आता अजून पुढची फेज आहे. आता हॉटेलमध्ये येत असतं घरी. सगळं ते हां. स्विगी आणि काय झोमॅटो वगैरे हो, सगळं. सारखं ते काही ना काही चालूच असतं हा. रोज. हा. काय मग नाही ते नाही पाहुणे आवडली येणार, का? हा. आजकाल तेच आणि पाहुणे कुठे असतात. कुठे कोणत्या हॉटेलला चांगलं मिळतं, कोणत्या हॉटेलला नाही हो. मिळत, हे सुद्धा सगळं माहिती असतंय. माहिती आहे सगळं. हम्म. म्हणजे काही गोष्टी सगळ्या काळाच्या चांगल्या पण आहेत, सोयीच्या पण आहेत. पण काही वेगळा म्हणजे बदल बदल झाला एवढं खरं खूप. खूप तसं. बरं. नाही नाही, पुष्कळ बदल झालाय तेव्हाच हो. आणि आताच फारच. नाही पण शिक्षणाच्या दृष्टीने मात्र मला वाटतं म्हणजे फक्त शिक्षणाला सोयी खूप झाल्या आ- आता. आ- सोयी आता खूप सोयी झाल्या. खूप आहे म्हणजे ज्याला शिकायचं हं. आहे ना त्याला हा. खूप अनुकूलता हा. आहे म्हणजे म्हणजे मी फक्त एक माध्यम आहे पण अदरवाईज सुद्धा ज्याला नाही, शिकायचं आहे त्याला खूप नाही, तुम्ही पण खूप घेतलं म्हणजे सोपं नाही एवढं काही. हो ना सर, हे घरी बसून आम्हाला सगळं मिळतंय ना हो. हं. म्हणजे हो, आम्हाला आम्हाला हे तर मात्र आहे. आम्ही सांगितलं की लगेच सगळं तुम्ही आम्हाला पेशंटली पीडीएफ शिकवायचं पाठवता. सगळं. पीडीएफ हो वगैरे ना लगेच ग. पाठवता म्हणजे ते सोडून आम्हाला अगदी हो म्हणजे ना, नोट्स वगैरे न हम्म. मला पण पाठवता आम्ही शिकू शकतो पीडीएफचाच त्याच्यावरून. फायदा झाला. हा तेच हो. म्हणते पीडीएफ मुळेच पीडीएफ फायदा झाला. चांगलं पडतं. हं. हम्म. पण आता या नवीन माझ्या लक्षात आलं हा जो 5वा पाठ आहे ना हा. 5वा भाग म्हणजे हा. याच्या पीडीएफ मध्ये पहिले एक हा. दोन पाठांचंच आहे ते आता पीडीएफ आपल्याला चांगल्या बनवाव्या लागतील कारण सध्या हां, तरी मी पुढच्या करावं बघितलं लागतील नाहीये आता. हं. पुढच्या कराव्या लागतील जरा करूया पण ते त्यानिमित्ताने म्हणजे तुम्हालाही फायदा होईल आणि पुढे पण फायदा होईल लोकांना हो, पुढे जसा पण तुम्हाला फायदा हो होईल. मागच्या बरोबर पीडीएफचा सर. झाला तसा म्हणजे तसं या हा दृष्टीने करेक्ट करेक्ट. हो. हा बरं. चालेल अं, ठीक आहे तर आपण थँक्यू आपल्या व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग सर. थँक्यू व्हेरी मच. नाही नाही थँक्यू काय हो तुम्ही एवढ्या नाही नाही खरंच सगळ्यात सर तुम्ही मी नाही नाही. वयामध्ये सगळ्यात सिनियर मोस्ट आहात तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये अरे मला तुम्ही 71 वर्ष तसं एवढं सांगू करता नका म्हणजे खूप बाबा. झालं. हा एक हा? काहीतरी 78 इयर्सचा कोणतरी आहे नवीन बॅच मध्ये. हो का हो का? हो का? अच्छा हो, हो. आणि 22 वर्षाची मुलगी पण एक आहे. आय एम यंगर. म्हणजे 22 ते 78 एवढं एज डिफरन्स आहे. वा वा वा. हं. हो व्हेरी माझ्याकडे नाईस. अगदी पहिल्या बॅच मध्ये माझ्याकडे 80 वर्षाच्या वरच्या पण होत्या एक दोन अगदी पहिल्यांदा बापरे. अर्थात त्यांनी पुढे कंटिन्यू नाही केलं प्रारंभपर्यंत केलं पण केलं म्हणजे असं तसं हम्म. त्यामुळे वयाची तसं म्हटलं तर काय वय हे मांडण्यावर आहे म्हणजे काही तसं अडचण हां. हो, हा हो. वय नुसतं तुम्ही आकडा असतो. शिकवले ना सर की वय हा बरोबर. हा वय वय इज एज इज नॉट द लिमिट. हं. हो एज इज जस्ट नंबर. नंबर नंबर. इट इज नॉट अ लिमिट. As तेच long as we are living, we should learn something. येस येस. We should go on learning. हे बरोबर वेगळंच आहे. हम्म. तर आपण मला वाटलं याचा जो पुढचा जो पाठ आहे ना तो काहीतरी नुसते सर्वनाम वगैरे आहेत तर हो. हो हो. बघायचा का घ्यायचा का तो एकदा जस्ट आपण ते ते हे करूया बघूया आणि पुढे जाऊया तो हा असं करता येईल हो. आपल्याला हा. हा म्हणजे फार असं की त्यात शिकवण्यासारखं असं मला वाटत नाहीये नाही. एक हो. मिनिट हम्म. कितीतरी वेळा आपल्याला ही आलेली आहेत सगळीकडे सर. हो नाही, त्यांनी आता ते कन्सेप्ट नक्की क्लिअर आदर्श करण्यासाठी ते आदर्श आणि असायला. हा हा हा. आदर्श हो आदर्श. शब्द वेगळे हो थोडेसे. हा तर हा पाठ तर आपला झाला होता आता तर सर्वनाम तर सर्वनामामध्ये हे हम्म. सगळे सर्व आता पण सर्व सर्वमध्ये विश्व. काही काही लिंग पण आहेत बरं म्हणजे हं, सर्व हो. विश्व उभय अन्य कतर म्हणजे कोण हा तर नाही का हा म्हणजे कतर म्हणजे कतरनी म्हणजे पण दोघांमधलं कोण? दोघांमधलं म्हणजे आता नुसतं कतरा म्हणजे कोण पण दोघांमधलं म्हणजे दोघांमधलं कोण आणि कतम म्हणजे हं. अनेकांमधलं कोण असं इथे हं. पूर्व दीर्घ पाहिजे इथं
पूर्व. पूर्व म्हणजे आधीचं. पूर्व म्हणजे पूर्व दिशा नव्हे, पूर्व आधीचं. पर, हम्म. पर म्हणजे दुसरं. दुसरा. हा नाही, तो. हं. तसं पर पूर्व असं. दिशेला प्राची म्हणतात ना. पूर्व दिशेला प्राची. हा, प्राची पण म्हणतात, पण पूर्व पण म्हणतात पूर्व दिशेला. पूर्व पण म्हणतात. पण प्राची दोन्ही नाव आहेत, पण हा. इथं पूर्वचा खरा अर्थ आहे इथं तो पूर्व आधीचं. म्हणजे पूर्व दिशेला पूर्व आधीच. का पहिली. म्हणतात? हा, पूर्व दिशेला पहिली. पूर्व का हा. म्हणजे ती आधी आधी ती दिशा उजळते ना, म्हणून ती पूर्व. हो. हं. हा. हा, म्हणून म्हणजे आणि असं पुरा म्हणजे पण पहिलेच ना, सेम ना पुरा. मिनिंग. हो. हो. पुरा पूरब. पुरा पुरा. आणि पूर्व. नाही नाही नाही, पुरा पूरब म्हणजे तर पूर्व. पुरा हिंदीमध्ये हा म्हणतात. नाही, पुरा ते पुरा. नाही, पुरा पुरा नाही, पुरा तिथं जुन्या पुरा काळात म्हणजे असं हा. होतं होतं. हा म्हणजे आधीच जुनं जुनं असं. हा तेच म्हणते हा. हा म्हणजे हं. बरोबर आहे, पण सारखं आहे त्याचं. जुनं वेगळं आणि पहिला वेगळा. हम्म. हा म्हणजे हा. पुरा म्हणजे म्हणजे याची प्राचीन ना. हो. हा, प्राचीन. जुना हा. पुरा 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 म्हणजे प्राचीन. हा, आणि हे पहिलं. हं. हा. नंतर पर म्हणजे दुसरा, म्हणजे जसं आपण परधर्म म्हणतो, म्हणजे दुसरा, आपला हा. नाही तो दुसरा, असं या अर्थाने. परनारी. हम्म. हम्म. हो. दक्षिण दक्षिण दिशा पण म्हणता येईल. हा, उजवा उजवा. या अर्थाने. हा, या अर्थाने. नंतर स्व म्हणजे आपला. तद, तद तर माहितीच आहे आपल्याला. तद, यद, एतद, इदम, हम्म. किम. हा, अदस. अदस. अदस तुम्हाला नवीन, हं. पण मी तुम्हाला एक अगदी पूर्वी एक टेबल पाठवला होता, दोन तीनदा हम्म. पाठवलेला आहे. हम्म. त्याच्यामध्ये हो, आहे. अ, आहे ना, तो त्याच्यामध्ये अदस, हा. इदम, हा, एतत, तत या सगळ्यांमधला फरक दिलेला आहे मी, बरोबर. थोडा थोडा आहे जो फरक हो, तो. हा, आहे. ओके. आहे ना. हा. हं. तर अस्मद आणि युष्मद हे पण झालेलेच आहे आपले, म्हणजे त्याचं आपल्याला हो. अहम आणि त्वम म्हणायची सवय आहे, पण त्याचं मूळ रूप जे आहे ते हम्म. अस्मद आणि युष्मद. उस्मानाबाद. हं. हं. हा, कतिपय. कतिपय म्हणजे काही. हं. काही हा, कुछ किंवा हे काही. झालेलं आहे. झालेले आहेत सगळे हे. म्हणजे आपण वापरलेले तर आहेतच असे. ठीक आहे. नंतर आता हे जे आहे ना सर्व, आता हे पूर्व, जसं पूर्व, 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 हा पूर्व म्हणजे सर्वनामासारखंच आहे हा. तसं रामासारखंच आहे, तसं राम या शब्दासारखंच आहे तसं. फक्त इथे पूर्वस्मात पूर्वस्मिन हे जरा थोडं वेगळं आहे. हा, बाकी सगळं तर रामासारखंच आहे. सर्व शब्द असा चालणार ना. सर्व शब्द असा चालणार. सर्व शब्द चालेल, हो. नंतर पूर्वचं स्त्रीलिंगी पण आहे, पूर्वा. म्हणजे जेव्हा विशेषतः स्त्रीलिंगी म्हणजे आधीची, हं, तेव्हा पहिली. हा, असं. हम्म. पहिली मुलगी हम्म. कोण असं, तेव्हा पूर्वा असं. हं, हम्म. हे त्याला लिंग आहे असं या दृष्टीने. हा, हम्म. नंतर तसंच पूर्व नपुसकलिंग म्हणजे पूर्व म्हणजे नेहमीसारखंच आपलं अनुस्वार म्हणजे हे नपुसकलिंगी, विसर्ग म्हणजे पुल्लिंगी आणि आकारांत म्हणजे स्त्रीलिंगी असं. हा, तर अदस, अदसचं पण विभक्ती दिलेली आहे मी. असौ, अमू, अमी वगैरे वगैरे असं. कोण सांगेल काय काय मी फरक सांगितला होता चारही याच्यामध्ये? हं? हा. मला आता आता ह्याचा ना. नाही. हा. नाही हा, लक्षात नाही. म्हणजे हे जवळ आहे आणि ते जरा लांब आहे आणि ते आणखीन लांब आहे. हो ना. तेच ना. नाही नाही नाही, ते हा, बरोबर. एकदम म्हणजे माहिती. पण नक्की ज्याला काय, कुठलं हात लावू. कुठलं कुठलं खूप जवळ, अगदी जवळ, कुठलं थोडं जवळ, हम्म. कुठलं हा. थोडं दूर आणि कुठलं खूप दूर सांगते. हा, असं. सांगते. वही पाहावं लागेल. हा म्हणजे आपल्या जपानी सारखं. हा, आपलं हो जपानी. हो, हा. बरोबर. जपानी हा, सारखं इथे तिथे त्या तिकडे तसं. हा. हा. करेक्ट करेक्ट, हो वही हो. लिहू. हा, हा. जपानी येतात काय? एतद, एतदचे येते. हा, ही, हे खूप जवळ म्हणजे हात लावतो ते. आणि बरोबर. इदम म्हणजे खोलीमध्ये आहे. खोलीमध्ये म्हणजे जवळ आहे पण खोलीत आहे. आणि बरोबर. अदस म्हणजे त्या दूर. खोलीच्या बाहेर. दूर हम्म. आहेत. तप. आणि आणि हो. तत म्हणजे खूप दूर असं. हम्म. हम्म. हा. हम्म. हम्म. म्हणजे जसं आपण एखाद्या मी खोलीत लिहूनच बसलेलो, ठेव. हा, हम्म. तर ते आपण जसं डोंगर, हा, तर डोंगर जो आहे, हा. हा, तर इदम म्हणजे अगदी जवळचं. अदस ऍक्च्युअल, हा, अदस म्हणजे थोडं, म्हणजे थोडं अंतरावरचं. येतत मधलं येतत एतद आहे. म्हणजे आपण हात लावू शकतो. हा, हात लावू शकतो ते एतद.
हम्म. असं आणि तुम्ही शेवटी सांगितलं. हा शेवटी हा अगदी सगळ्यात शेवटी तत्. हा तर तर तत् म्हणजे अगदी दूर असं. हम्म. तसं मी तुम्हाला ते 4 रूपं दिली होती बघा. हा की हो म्हणजे त्याचं हे पण दिलं होतं की इदम म्हणजे तो श्लोक पण सांगितला होता. इदमस्तु सन्निकृष्टे. एषा एतच हे एतद म्हणजे अगदी एषा हे जवळचं. एतच एक काम करतो मी तुम्हाला ना. एतच रूप आहे ना एषा ऐका मी तुम्हाला ना परत ते हे पाठवतो त्याचं हं, मी जे मागे पाठवलं होतं तर. हा हम्म. सगळ्यांना हम्म. पाठवतो मी. हा म्हणजे ते तुम्हाला हं. नक्की कळेल. हा एक मिनिट. हा, पाठवलं मी तुम्हाला ते. त्याच्यात अगदी म्हणजे क्लिअर मी तुम्हाला म्हणजे मेसेजच दिला होता तर तो आहे म्हणजे. हा तर पहिलं आहे एतत. एतद हा मूळ शब्द. त्याचा एषा एतत अगदी जवळचं. इदम म्हणजे हम्म. जवळ आहे पण टच नाही करतायत. अदस म्हणजे हं. थोडस दूर. हा आपण बघू शकतो. पण तत् म्हणजे अगदी दूर. हा म्हणजे खूपच दूर असं. म्हणजे या अर्थाने तत् आपण असं म्हणजे म्हणता ते येईल. ना हा तत् म्हणजे ते ते म्हणतो ना मराठीत आपण ते म्हणजे हो तत् ना. हो हो हो. हो हं. पण लांबच. खूप हं. लांबचं किंवा जे दिसतही नाही ते खरं. हा. असं. म्हणजे म्हणजे मग हा दौड तद न तद इति दौड. तद इथे परोक्ष विजानीय. तत् म्हणजे काय म्हणजे आता मी इथं बसून जर हिमालयाविषयी बोलत असेल तर मी तत् म्हणाल म्हणजे तो हिमालय म्हणजे हा सहा किंवा तत् हे बोलायला पाहिजे. हा पण मी जर समजा माझ्या खिडकीतनं मला जर डोंगर दिसतोय तर तो अगस असं बघायला पाहिजे असं. समजलं. म्हणजे ओके. माझ्या हा खिडकीतनं समोर एक टेकडी दिसते त्याविषयी जर मी बोलतोय कारण ते माझ्या दृष्टीच आहे हा तेव्हा अगस हा या जो हं. हा बर. किंवा इदम या होऊ शकेल का सर. अगं नाही नाही. बर. सांगते. इथं इथं म्हणजे आता मी इथं खुर्चीत बसलेलो आहे आणि दूर माझ्या आणि टीव्ही कडे समोर एक बघतोय. टीव्ही कडे जवळ होता. आहे इतक्या जवळ. हा टीव्हीला मी इथं म्हणेन माझ्या खोलीतल्या ज्या गोष्टी आहेत. हा इदम हा बरोबर हा जवळच आहे हा असं. आणि आणि अगदी जवळ म्हणजे एषा ना हा शेजारी बाजूलाच. हो म्हणजे तो मी माझ्या हाताच्या म्हणजे हात लावू शकतो किंवा हातात आहे. जसं माझं मोबाईल माझा घड्याळ हा. माझा लॅपटॉप हे सगळं माझं पेन हे सगळं इथं हे या हम्म हम्म हा तर हम्म लक्षात घ्या. एदम इदम एतत. एतत म्हणजे जवळ पण हे नाही. नंतर पुढचं मग अदस आणि त्याच्यानंतर त असं अशा 4 कॅटेगरीज आहेत. हा हम्म. हा. आवाज गेला. हो हो चालेल. हॅलो. हा तर असौ झालं. या असौ अदस स्त्रीलिंग वगैरे त्याचं आहे सगळं. हा हा हं. तर हे सगळे अकारांती रूप ही सगळी पूर्वसारखं चालेल सगळं हे आहे. हा म्हणजे ते नियम दिलेले आहेत त्यांनी पुस्तकात हो एवढंच आहे. हा हा म्हणजे राम सारखंच चालतं हे सगळं याच्या दृष्टीने. हा असं. हो ठीक आहे. तर ही सर्वनामांची एक जनरल माहिती आहे ही. हा आणि मग हे अश्वत्थामा पितृमरण वार्ता शृणोती हा 5वा पाठ आहे आपला. तर हा आपण दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये सध्या तो. तर आपण बघूया. दिसतंय तुम्हाला थोडं झूम करायला लागेल. तर डाव्या हो सर. बाजूला हा डाव्या बाजूला ते संस्कृत वाक्य आहे. त्याच्या आधी तुम्ही शब्दार्थ सगळे एकदा वाचून घ्या बघू कोणी. तुमच्या पुस्तकातनंच वाचलेत तरी चालतील.
मराठी पुस्तकातनं. हा, वाचू का? हम्म. नेपथ्ये हम्म. म्हणजे पडद्यात, म्हणजे पडद्यामागून. पडद्यामागून नाटक आहे ना, पडद्यामागून. त्यामुळे हा. हा, हो. हम्म. पडद्यामागे. ब्रूथ म्हणजे तू सांगतोस. ब्रूथ. ब्रूथ. हा. हा. हम्म. सरोषम क्रोधपूर्वक. सरोषम असं म्हणजे क्रोधपूर्वक. सरोष रोष म्हणजे समरभीरवहा. हा. रोष म्हणजे राग, क्रोध. हा, आणि सरोष म्हणजे सरोषम रोगासह. क्रोधपूर्वक. हो. क्रोधपूर्वक. हा. समरभीरवहा म्हणजे हा. युद्धात भायलेले, हो. भ्यायलेले. समर म्हणजे युद्ध, समरभीरवहा. हो. सहस्त्रधा म्हणजे हजार प्रकारे. सहस्त्र म्हणजे हजार, दहा म्हणजे हा. प्रकारे. आधार प्रकारे. सहस्त्रधा. हा. 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 दीर्णम म्हणजे फाटलेले. हम्म. दीर्णम. जसं आपण विदीर्ण संभ्रांत. झालं, विदीर्ण म्हणतो ना दीर्ण आपण, झालं. माझं हृदय हा हा विदीर्ण झालं. हा. अगदी हम्म. फाटलं. हा. संभ्रांत म्हणजे घाबरलेला. संभ्रमात आपण पण म्हणतो असं. हा. सप्रहार म्हणजे घायाळ. परित्रायताम. हम्म. परित्रायताम म्हणजे रक्षण करा. हम्म. सारथी रथ चालवणारा. हम्म. मत्तः माझ्याकडून. सवेगम त्वरेन. उपगतः प्राप्त झाला. हम्म. क्षमास्वसिही शांत हो. शास्त्रम नाही, काय? शास्त्रम सात्रम आहे. अश्रुयुक्त. हा, अश्रुयुक्त. हा. सात्रम आहे का ते? हा. सात्रम. अस्त्रम. हम्म. अश्रुयुक्त. अस्त्रम. अस्त्रम म्हणजे अश्रू. प्रतिवचनम म्हणजे उत्तर. हम्म. साधारण माहिती आहेत काय काय म्हणजे हे. हम्म. अंतेवासी वासिदयासु. दयालु. अंतेवासिदयालु. दयालू. लुहू. हा. अच्छा. अंतेवासिदयालु. म्हणजे हे शिष्यावर प्रेम खरं. करणारा. हा, म्हणजे हा, खरं हे अंत. बहुव्रीही समास आहे हा. अंतेवासी हा, म्हणजे समास आहे. शिष्य. हा. अंतेवासी म्हणजे अंतेवासी म्हणजे शिष्य. दयाळू म्हणजे शिष्य. दयाळू, तर हा, जो शिष्यावर दयाळू. दया करतो तो असा. असा हो, कोणीतरी प्रेम तिसरी व्यक्ती. करतो, दया करतो. हा. 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 हा, असं कुठलं तरी तिसरं. उज्नित उज्जित. नयेन. उज्झित नाही, उज्झित. उज्जित 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 नाही. नयेन. उज्जित नयेन. नयेन. हा. उज्जित नाही. भीतिभ्रष्ट माणसाने. हम्म. नयेन. हम्म. जिष्णू. जिष्णूना जयशी. अर्जुनाचं तुमचा लिहिलं. क्लास चालू आहे पण हे ऍक्च्युली जिष्णू ना हे विभक्ती आहे, मूळ शब्द आहे जिष्णू. हा. जिष्णू म्हणजे 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 अर्जुन. सतत कायम ज्याला जय मिळत असतो असा. तो जिष्णू. हा हा, हम्म. तो जिष्णू. विष्णूचं अर्जुन. नाव पण जिष्णू आहे, मला वाटतं, विष्णू सहस्रनामात तसं. हो, विष्णू सहस्त्रनाम मध्ये आहे सर जिष्णू. हा. हम्म. हम्म. धुर्जेटे. धुर्जटेरिव. शंकराप्रमाणे. धुर्जटा म्हणजे शंकर म्हणतो ना. हम्म. धुर्जटेरिव. हम्म. संख्ये म्हणजे युद्धात. सांख्य पाहिजे का? संख्य. माझ्या ह्याच्यात नाहीये सांख्ये ते. म्हटलं. हा. आणखी हा. सांख्य पाहिजे का असं मला वाटलं. आणि इथं व्याहतम म्हणजे सांगितले. हम्म. दयिततनय. पुत्रप्रिय. प्रत्ययात विश्वासामुळे. आजौ म्हणजे युद्धात. तुम्ही तुम्ही जरा मधले शब्द दोन मुमोच. तीन खाल्ले खाल्ले का असे? असं नाही. असादिता. हा, नियतम असे. हा, नाही इथे. नाही सर इथे याच्यात. नाही का? दिसलं तरी अच्छा. नाहीये. हा, ते वर. नाही, ठीक आहे, ठीक आहे, वर खाली झालेत. ओके. हा, हा. ठीक आहे. हा, बरोबर बरोबर. हा, बोला. प्रत्ययात हा. विश्वासामुळे. आजौ युद्धात. मुमोच म्हणजे सोडले. परिवेदनम दुःख. कार्पण्येन करुणेने. शंके. शंके म्हणजे संशय येतो. प्रापितः म्हणजे पोहोचला. प्रापितः पोहोचला. एवढंच आहे. 30 शब्द आहे. हम्म. ठीक आहे. हा, तर चालेल, हे शब्द झाले. आता आपण एक एक वाक्य बघूया. हम्म. हम्म, नेपथ्य म्हणजे पडद्यामागून आवाज येतो. हा. हम्म, हम्म. हम्म. ते तातः अद्यपि कुतः म्हणजे कोणीतरी असं बोलतंय. हा, ते म्हणजे तव. हा, तुझे तातः वडील अद्यपि आता कुठे आहेत? आज म्हणजे आता कुठे आता आहेत कुठे? असं. हा,
आता आत्ता नाही, आता कुठं आहेत म्हणजे गेले ते आता, असं असं त्याला कोणाला तरी म्हणायचंय असं. हा, असं. हम्म. त्यामुळे अद्यापि म्हणजे आज किंवा आता कुठे आहेत असं म्हणता येईल खरं. अद्या म्हणजे इथं ऍक्च्युली आजच्या ऐवजी आता पाहिजे. कारण आजचा प्रश्न नाही इथं काही, ते तेव्हा गेलेले असतात खरे. हं, असं. हा. हं. तर अश्वत्थामा श्रुत्वा, आता अश्वत्थामा, हा बाय द वे, हे जे आहे ना, हा जो म्हणजे उतारा जो आहे, तर हा वेणी संहार नावाचं एक नाटक आहे. हं. भट्टनारायण या कुठलं कवींचं. भट्टनारायण. वेणी नाव संवाद. काय? वेणी 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 संहार. वेणी वेणी संहार. गव्हाणाचा. संहार. तुम्हाला वेणी वेणी. आठवतं का पल्लवी ताई, याचाच मी तुम्हाला एकदा कसा? म्हटलं होतं, तर वेणी संहार कोणी मिळू शकेल का एक पुस्तक हा, मागे संवाद आहे. आहे ना. नाही, संहार. संवाद नाही, संहार. मग मी म्हटलं की मला संहार. मिळालं म्हणून एक पुस्तक, असं मिळेल का? हो 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 मग तुम्ही हो. म्हणाल तर कोणीतरी युनिव्हर्सिटीत वेणी आहे, मग तिथे संहार. विचारते. हा, पण मग आम्ही म्हटलं, मग नंतर मला 2 दिवसांनी हो मिळालं. बरोबर. मी म्हटलं नका आणू आता, असं. ते मला तेव्हा तुम्ही कोविडमध्ये मला ते पण. नलाचं विचारलं होतं. तुम्ही मला नलाचं विचारलं. नाही, ते पण वेणी संहाराचं पण विचारलं होतं असं मला वाटतं, पण मग ते नंतर मिळालं असं काहीतरी मला वाटतं. बर. एनिवे, हा. हा, हा. तर वेणी बर संहार बर. नावाचं एक हा नाटक आहे. तर याची अशी कथा हा आहे की, म्हणजे वेणी म्हणजे वेणी, केसांची वेणी. हा, तुमचा जसं. हा आवाज डीप कुठेतरी येतोय. हा, आवाज कुठेतरी मागं जातो. हो, अच्छा. हा हा हा. हॅलो, आता ऐकू येत आहे हा. बरोबर? हो आता हो येते. हा, हो. ठीक आहे. तर वेणी संहाराची थोडक्यात कथा अशी आहे की, म्हणजे मूळ महाभारताच्या प्रसंगावरनं ते रचलेलं आहे, असं की मूळ महाभारत नाही ते. पण ते असं आहे की, भीमानी प्रतिज्ञा केलेली असते ना, की मी त्या दुःशासनाने जेव्हा द्रौपदीच्या साडीला हात घातला, तर म्हणून मी हा, साडीला की केसांना, नाही, केस केस ओढून आणले ना त्यांनी. भीमानी तिला केसाने फरफटत आणलं ना, केस ओढत केसाला ओढत धरून ओढून आण. केसांना धरून ओढून आणलं. तर म्हणून भीमाने म्हटलं होतं की, ज्या हाताने तिने म्हणजे द्रौपदीचे केस ओढून आणले, तर तोपर्यंत द्रौपदी तू वेणी घालू नकोस, म्हणजे विसरू नकोस. आणि मी जेव्हा या दुःशासनाची रक्ताने छाती मारतो. फोडून त्याच्या रक्ताने तुझी वेणी घालीन, असं त्यांनी तुझी वेणी घाली. प्रतिज्ञा हो. केली. हा. आणि मग ती प्रतिज्ञा तो कशी पूर्ण करतो, तो त्याचा चरमबिंदू आहे की, भीम हा ती रक्ताने रक्त घेऊन येतो आणि ते रक्त लावून त्या वेणी तिची घालतो, असं. तर तो म्हणजे तो चरमबिंदू आहे. म्हणजे त्या कवींना याच्यामध्ये खूप नाट्यमय वाटलं हे, आणि म्हणून त्याने लिहिलं. आणि त्यामुळे ह्या महाभारतातला युद्धामधला शेवटचा प्रसंग आहे, आणि तिथे नाटक संपतं. हम्म. अ, अ, तो जो सगळा प्रसंग आहे ना, ते शेवटच्या याच्यामध्ये, तर तेव्हा द्रोणपर्व सुरू असतं. द्रोणपर्व म्हणजे भीष्म पर्व 10व्या दिवशी संपतं, आणि द्रोणपर्वामध्ये द्रोणपर्व मला वाटतं 15व्या दिवशी संपतं. हा, युद्धाच्या. तर जेव्हा द्रोणाचार्यांचा वध होतो, अश्वत्थाम्याचे वडील. हा, तर आता हा उतारा, तर तो भाग सगळ्या या नाटकामध्ये आहे, द्रोणपर्वातला काही भाग. हं, म्हणजे वातावरण निर्मिती करण्यासाठी म्हणून. आणि मग याच्यामध्ये द्रोणाचार्यांचा वध होतो, आणि ती वार्ता अश्वत्थामाला कशी कळवली जाते, हा, ते पण एक नाट्यच आहे. कारण कारण त्याला माहिती हम्म. असतं की द्रोणाचार्य हे कोणाकडनं तसे तर हरवले तसे जाणं, मारले मारले जाणं जाणार नाही. शक्य आहेत. हा, तर त्यामुळे आता ते नाट्य कसं त्यांनी रंगवून सांगितलंय ते, तर त्याचा हा उतार आहे की नरोवा अश्वत्थामा. कुंजरोवा ना. हा, बरोबर. हा, तर ती मग अश्वत्थामा पित्याच्या मृत्यूची वार्ता ऐकतो, असं हे त्या पाठाच्या जे नाव आहे त्याचं हे हम्म. भाषांतर मराठीतलं. हं. हं. तर मग नेपथ्य म्हणून पडद्यामागे असा एक आवाज येतो की, तुझे वडील आता कुठे आहे, असं. हं. मग अश्वत्थामा तर श्रुत्वा. शृणोती म्हणजे काय? शृणोती म्हणजे ऐकतो ऐक असं आहे ऐक का? हा शृणोती, हा. हो, तो ऐकतो, असं. हा, शृणोती अश्वत्थामा. म्हणजे ऐकतो. शृणोती, बरोबर. शृणोती म्हणजे ऐकतो. हं. कशा आपल्या पोथ्यांमध्ये वगैरे असतं ना, शृणू, शृणोती, शृणू. शृण्वंती. हा, शृणू म्हणजे हम्म. ऐक, असं. तसं.
हं. तर सर हं. मराठीत नेपथ्य वेगळं आणि संस्कृत मध्ये वेगळं आहे का? कारण नेपथ्य म्हणजे पडद्यामागे इथं दिलंय ना. हम्म. हो. हो म्हणजे काय म्हणजे कळलं नाही मला पण प्रश्न तुझा. हा मराठीत आपण नाटकाचं नेपथ्य म्हणजे म्हणतो म्हणजे स्टेजवर जे मांडलेलं असतं किंवा जे ऑन नाही बॅकग्राऊंडला नाही असतं नाही नाही ते. नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही. ते स्टेज हे स्टेज असतं. मागचं जी सगळी योजना असते ना पडद्यामागची त्याला म्हणतात नेपथ्य. ओके म्हणजे अच्छा. नेपथ्यकार. हं. हा पण म्हणजे जे जे नाटकात आपण आपल्याला एरवी मराठी हं. नाही 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 मराठीत मला माहिती आहे मी नाटकात असायचो मला माहिती आहे. तर नेपथ्यकार म्हणजे कोण की ज्याला हं. बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणतात ना आर्टिस्ट म्हणजे हं. बॅकस्टेज ओके. आर्टिस्ट म्हणतात. बॅकस्टेज हा आर्टिस्ट. हा पडद्यामागचे कलाकार. पडद्यामागचे पडद्यामागचे कला. हा तर म्हणून ते पडद्यामागचे अं, कलाकार. हा श्रेय नामावली येते हं. ना तर त्याच्यात येतं ना नेपथ्य अमुक अमुक असं हा, मग ते त्याचा इन्शुरन्स पडद्यामागचे करून कलाकार ऍक्च्युली खूप असतात. पण नाही नाही पण मग खूप आपण नेपथ्य यांनी केलं त्यांनी केलं असं जे म्हणतो ते नाही नाही अ, नाही नाही नाही, तेच कलाकार नाही खूप नाही असतील. मेकअप वेगळा. हं. मेकअप मेकअप वेगळा नाही नाही. नेपथ्य बरोबर आहे ती म्हणते ते मेकअप बरेच नाही जण असतात केलं, मेकअप एकाचं काम हा नसतं ते तसं होतं ते. पण पण तरी त्याचा जो प्रमुख असतो ना जसं डायरेक्टर डायरेक्टर म्हणजे काय फक्त तो एकटा नसतो ना डायरेक्टरची पण टीम असते ना सगळं करणारी पण तो जो मुख्य हं. डायरेक्टर त्याला आपण डायरेक्टर म्हणतो ना दिग्दर्शक तसं हं, तर तसंच नेपथ्य म्हणजे हं, जसं दिग्दर्शक हा स्टेजच्या समोरची सगळी बाजू सांभाळतो स्टेजवरची तसा जो नेपथ्यकार असतो तो हं, पडद्यामागची बाजू सांभाळतो. दिग्दर्शक त्याच्यामध्ये पडत नाही तो म्हणतो मला असं असं हवं आहे. म्हणजे मला माहिती आहे कारण असं असतं नेहमी की ती कामाची विभागणी क्लिअर असते तो म्हणतो ते कसं आणायचं तर तुम्ही बघा मला अशा अशा म्हणजे प्रकाश योजना हा, मागणं पडद्यामागं आवाज केलेलं काम म्हणजे ना हा तर स्टेजवर जे मांडायचं ध्वनी आहे किंवा काय ध्वनी ध्वनी चित्र योजना त्यात पडद्या बॅकग्राऊंड मागणं मागून मागून येणारे काही असे साऊंड इफेक्ट्स वगैरे या सगळ्यांचा अंतर्भाव हा नेपथ्यामध्ये होतो की जे आपल्याला नेपथ्यामध्ये दिसत नाही. मध्ये. हा हा तर तो नेपथ्य म्हणजे हा हा इथे आता नेपथ्य म्हणजे सप्तमी म्हणजे पडद्या मागून हा तिथून स्थानदर्शक हा ते तर आता अद्यापिक हम्म, होता म्हणजे तुझे वडील आता कुठं आहे आता कुठे आहेत हम्म, म्हणजे अपी म्हणजे आता तर कुठे आहे आता तर असं अपी म्हणजे आता तर हम्म, कुठे आहे आता असं परंतु अपी म्हणजे हम्म, परंतु आता तुझे वडील आहे कुठे असं असं हं. तर हम्म, इकडे परंतु हा शब्द पण लिहायला पाहिजे खरं हा परंतु कारण तू अपी आहे ना म्हणजे परंतु किंवा सुद्धा हं. हा परंतु तुझे वडील आता कुठे आहेत हं. अश्वत्थामा श्रुत्वा ते ऐकून म्हणजे त्याला असं काहीतरी आवाज असा आला असतो असं ते शेवटी नाट्य आहे म्हणजे किमृत कोण कोण हा कोण म्हणतंय कोण बोलतंय असं ते तात अद्याप कुतः इति हा तुझे वडील आता कुठे आहेस असं हं. हं, हं. सरोषम रागाने रागाने. आह हा हा शुद्राने. शूद्रा म्हणजे तुम्ही तुम्ही क्षुद्र हा समरभीर वहा म्हणजे समरभीरू भीरू म्हणजे घाबरलेले. भीरू म्हणजे घाबरट हा समरभीरू म्हणजे युद्धाला घाबरणारा आणि समरभीरवा म्हणजे युद्धाला घाबरणारे बहुवचन हा प्रलपताम हा म्हणजे अम, असं तुम्ही बडबडत असताना हा बडबडताय. बडबडताना हे प्रलपताम ही म्हणजे काय धातुसाधिताचं द्वितीय आहे मला वाटते प्रलपताम असं हा तुमचं काय बडबड तुमची हे बडबड म्हणजे बडबड करत असताना सांगताना बडबड करताना कथम कथम म्हणजे कसे जीभ कशी हा जाते. वहा हं. अनया जिव्या वहा म्हणजे तुमच्या जिभेचे हा तुमच्या ह्या जिभेचे हा सहस्रधा हजारो तुकडे कसे झाले नाहीत असं तत सम्रांत सप्रहार सूत प्रविशती तेव्हा किंवा त्यानंतर व- सम्रांत वाहा म्हणजे हा वाहाचा नक्की काय अर्थ होतो? अं, वहा. म्हणजे सहस्त्रधा वहा. युष्मान युष्मान वहा असं